आपल्या शाळांच्या सगळी सध्या परिस्थिती आपल्या म्हणजे एका तालुक्याला साधारण 200-150 अशी शाळांची संख्या आहे. त्याच्यामधला ए कॅटेगरीच्या शाळा, बीच्या शाळा, सीच्या शाळा आणि बीच्या शाळा. बरोबर. ए म्हणजे सर्वोत्तम, बी म्हणजे चांगली आहे, सी म्हणजे साधारण आहे आणि डी म्हणजे जिथं शाळा खोल्यापासून शौचालयापासून बाकी पिण्याच्या पाण्यापासून त्या समस्या आहे अशी असणारी जी शाळा आहे ती. त्याच्यामध्ये शिक्षक आहे का नाही हे घ्या, हे कॉलम तो ठेवा. शिक्षक किती कमी आहेत, शिक्षक किती अधिक आहेत किंवा पट किती आहे हा एक विषय ते कॉलम ठेवायचं. पण हे ठेवत असताना या मूळ ज्या पायाभूत सुविधा या गरजा पण आपण जर या परिस्थितीमध्ये शाळांना देऊ शकत नाही तर हे आपल्या दृष्टीने काही फार चांगली गोष्ट नाही. त्यामुळं या सगळ्या शाळांचं वर्गीकरण करण्याची जबाबदारी, या सगळ्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा असणं याची जबाबदारी ही संबंधित शिक्षण अधिकारी आणि BDO यांचीच आहे. याच्यावर काम करायला लागेल. काम करत असताना याच्यावर ड्युटी कशाची आवश्यकता आहे की त्याच्यामध्ये एक मॅडम आवश्यक आहे. मॉडेल शाळा केल्याच पाहिजे त्यासाठी द्या. पण काही वर्षांचा त्याचा जो निधी आहे तो शाळा दुरुस्ती आणि या पायाभूत सुविधा देणं याच्यासाठी वाचून करण्याची आवश्यकता. त्यांच्यासोबत बसा आणि आपल्या आमदार मोदयांच्या सोबत या संदर्भात चर्चा झाली पाहिजे. मी स्वतः करतो आमदारांसोबत, आपणही त्यांच्यासोबत चर्चा करा. त्यांच्या मतदारसंघातल्या शाळा आहे सी आणि डी कॅटेगरीमध्ये त्याच्यावर मेजर खर्च झाला पाहिजे अशी व्यवस्था प्रॉपर प्लॅन करून तयार करा. तो करत असताना दुसरा एक विषय होता की आता आपल्याला पंचायत समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसे काय बैठक घेतली तुम्ही शाळेसंदर्भात? आज प्राथमिक शाळेसंदर्भात, प्राथमिक शाळेच्या संदर्भात आपण बैठक घेतली आहे. प्राथमिक शाळांच्या संदर्भातल्या पायाभूत सुविधा संदर्भातल्या विषय चर्चेला होता. मुख्य विषय तर महान मतदारसंघातल्या विविध विकास कामाच्या संदर्भातला आढावा होता. तो आढावा झाला.